बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दर्शनाने धन्य झालेल्या 105 वर्षाच्या यमुनाई लगाड बार्शी यांच्याशी खास बातचीत। बहुजन इंडिया न्यूज टुडेचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी राम बिडकर। बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊयात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटी संदर्भात। बार्शी सोलापूर जिल्ह्यातील मोठा तालुका, मराठवाड्याचे प्रवेशद्वार, मोठी बाजारपेठ, सोलापूर, लातूर, परळी असा रेल्वे मार्ग, विविध जाती धर्माचे संप्रदायाचे लोक इथं गुण्यागोविंदाने राहतात। अशा बार्शी शहराला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पदस्पर्श झाला आणि बार्शी जगाच्या नकाशावर आली। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे 10 मे 1924 ला मुक्तिदाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खास सहकारी सखाराम बोकेफोडे बापू हे त्यांचे खास सहकारी यांच्याकडे येऊन बार्शी येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत 10 मे 1924 ला बॅरिस्टर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले। विशेष भाषणासाठी नुकतेच उच्च शिक्षण घेऊन लंडन येथून ऐन उमेदीच्या काळात ज्यावेळी त्यांचं वय 33 वर्षाचे होते, या भाषणात त्यांनी नामांतर, देशांतर आणि धर्मांतर या विषयावर मुक्तिदाता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला यावेळी मार्गदर्शन केले। येवला धर्मांतराची घोषणेची बीजे येथूनच रोवली गेली असे म्हणायला काहीही हरकत नाही। भाषण संपल्यानंतर त्या काळी महारवाडा, आज भीमनगर असे बार्शी या परिसराला संबोधले जात आहे। याच ठिकाणी समाज बांधवातर्फे त्यांना चहापान व जाहीर सत्काराचे आयोजन समाज बांधवाकडून करण्यात आले होते। तो हाच परिसर होय। या सुवर्ण सणाच्या साक्षीदार यमुनाबाई लगाड यांचे वय आजच्या घडीला 105 वर्ष आहे। ज्या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पाऊल लागले त्या प्रित्यार्थ उस्मानाबाद आजचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निधीतून हा अशोक स्तंभ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीला 100 वर्षे पूर्ण होता आली आहेत। त्यामुळे महामानवाच्या भेट स्मृती नव्या पिढीच्या पुढं त्यांच्या या चिरंतन आठवणी स्मृती ध्यानात राहाव्यात म्हणून बार्शी येथे भीमनगरात हा स्तंभ या ठिकाणी उभा करण्यात आला आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी मी राम बिडकरसह मुख्य संपादक मनोज मेळे, बार्शी, जिल्हा सोलापूर। आईचं वय अंदाजे 103 वर्षाच्या पुढे गेलेलं, तरी सुद्धा आईचं काम सेल्फ सर्व्हिस, स्वतः भांडी घासणं, स्वाभिमानी बाणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग या आईला आलेला आहे। बार्शीतली क्षणचित्र सोलापूर जिल्ह्यातून थेट मी आपल्यासोबत राम बिडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यमुना आई लगाड यांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे। आता 103 वर्षाच्या पुढे गेल्यामुळे त्यांची स्मृती व्यवस्थित काम करत नाही। सध्या चालताना अशा काठीचा आधार या आईना घ्यावा लागतो। स्मृती म्हणजे आठवण, मेंदू जास्त काम करत नाही, त्यामुळं बोलण्याची परंतु मूडला आल्या तर त्यांच्या कानाचाही प्रॉब्लेम आहे। बाबासाहेबांना पाहिलं त्यावेळेस बाबासाहेब काय बोलले तुम्हाला? बाबासाहेब काय बोलले तुम्हाला? काय बोलले? तर माणसात काय बोलते तुम्हाला? दर्शन घेतलं का बाबासाहेबाचं? पायाला कुंकू लावलं होतं का तुम्ही? कसे होते बाबा? अगोदर दर्शन माझं झालं इथं। कसे होते बाबासाहेब दिसायला? गुटगुटीत होते बाबासाहेब। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद नव्हती बाबांची। ऐन उमेदीच्या काळात 1924च्या दरम्यान बॅरिस्टर झाल्यानंतर उमेदीच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महारवाड्यात भीमनगराचं या ठिकाणी बाबासाहेब आले होते। हे मुलाखत घेण्याच्या पाठीमागे प्रपंच लोकांना बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी पाहिलं धन्य धन्य आणि महापुण्यवान लोक आहेत ते। त्यामध्ये यमुनाताई लगाड हे व्यक्तिमत्व भीमनगरची क्षणचित्र बार्शी, जिल्हा सोलापूर येथून आपण पाहत आहोत। हे जे मैदान दिसतं आहे बार्शी शहरातलं जवाहरलाल
हॉस्पिटलचं मैदान आहे. याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा बार्शी 1924च्या दरम्यान या ठिकाणी झालेली ते आकुती का हाल क्षणचित्र आपण थेट बार्शी शहरातून पाहतोय. 10 मे 1924ला हा सारखा म्हणजे सर्व हा बार्शीचा परिसर आहे. हे जवाहरलाल हॉस्पिटल दिसते नगरपालिका बार्शीचं. याच परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सभा झालेली आहे.